धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, हा प्रश्न प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आहे, अतिशय महत्त्वाचा आहे। ग्रामीण भागातील शहरी भागातील गोरगरिबांचा महत्त्वाचा प्रश्न आहे। लोक आयुष्यामध्ये माझं घर कधी पूर्ण होणार यासाठी वाट बघत असतात, पण याच्यात होतं काय, आता आपण उत्तर खूप चांगलं दिलं, पण माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहे। पहिला प्रश्न असा आहे की 6-6 महिने पहिला हप्ता देत नाही आणि याच्यामध्ये गोर गरीब लोक त्या पंचायत समितीमध्ये चक्कर मारू मारू परेशान होतात किंवा नगरपालिका नगरपंचायतमध्ये जाऊन परेशान होतात। अधिकारी त्यांना उत्तर देतात, पैसे काही येत नाही। तर याच्यामध्ये एक टाइम बाउंड लिमिट दिली पाहिजे की पहिला हप्ता हा तुम्हाला समजा जो कार्यारंभ आदेश दिल्याच्या नंतर 30 दिवसामध्ये 25 दिवसामध्ये मिळालाच पाहिजे। जर तो पहिला हप्ता जर 30 दिवसामध्ये मिळाला नाही तर त्या अधिकाऱ्याला त्या एचओडीला आपण जबाबदार धरणार का, हा माझा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, अजून ड ची यादी आहे। प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रतीक्षा यादी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आपल्याला याचं एक सर्वेक्षण करावं लागेल की पहिले चालूची यादी ब ची आहे, त्याच्यामध्ये लोक आलेली आहेत, पण जी गावातली नावं सुटली ती आपण ड च्या यादीमध्ये घेतलेली आहे। पण या ड च्या यादीचं अजून काही सर्वेक्षण बरोबर झालेलं नाही, अजूनही काही लोक सुटलेली आहे आणि हा ड्रीम प्रोजेक्ट आहे माननीय पंतप्रधानाचा, माननीय मुख्यमंत्र्याचा। माझी विनंती आहे की एकदा या महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायतीच्या ड च्या यादीचं एकदा आपण पूर्ण तपासणी केली पाहिजे। ड ची यादी किती शिल्लक आहे ही बघितली पाहिजे। केंद्र सरकार राज्य सरकारकडून याचं पुढचं प्लॅनिंग काय, कारण की ही लोक सर्व वाट बघत आहे घरांसाठी। तर या ड च्या यादीच्या बाबतीमध्ये शासन आणि मंत्री महोदय काय करणार याबद्दल यांनी कृपया आपण सांगावा, असा माझा प्रश्न आहे। सन्माननीय सदस्यांनी जो पहिला प्रश्न विचारला की अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की घरकुल मंजूर झाल्यानंतर 6-6 महिने पहिला हप्ता मिळत नाही आणि आपण काम करता ग्रामीण भागामध्ये काम करतो, आपल्या सगळ्यांनाच हे ज्ञात आहे। परंतु आता कुठल्याही परिस्थितीत पहिला हप्ता 30 दिवस तर गरजच नाही, मंजूर झाल्यानंतर 8 दिवसाच्या आत पहिला हप्ता देण्यासंदर्भात आपण सूचना दिलेल्या आहेत आणि 30 दिवस मुदत ठीक आहे, 30 दिवसाच्या आत तर पहिला हप्ता दिलाच पाहिजे। परंतु असं जर कुठं घडलं असेल की घरकुल मंजूर आहे आणि त्याला पहिला हप्ता दिला नाही, तर असं आपण निदर्शनास आणलं तर 100% कारवाई केली जाईल आणि तशा सूचना पहिला हप्ता किती दिवसात देण्यात येईल याच्या सूचना पूर्वीच दिलेल्या आहेत। त्यामुळे त्या बाबतीत शासन नक्की खाली सूचना देईल। दुसरा विषय झाला प्रतीक्षा यादीचा। मला सांगताना आनंद होतो की आपण पण त्या कार्यक्रमात सहभागी होता। जवळजवळ महाराष्ट्रासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रयत्नातनं 20 लाख घरं मंजूर झाली आणि केंद्र सरकारनं ती दिली आणि त्या घराचा एकाच दिवशी आपण मंजुरीचा पत्र सगळ्या लाभार्थ्यांना दिलं आणि त्याच दिवशी देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा पहिला हप्ता जो 10,35,000 घरांना आपण दिला आणि तो आता 14 लाख घरावर तो हप्ता पहिला हप्ता पोहोचलेला आहे। त्यामुळे तातडीनं पहिला हप्ता देण्यासंदर्भातली भूमिका आपण घेतलेली असताना आता जो आपण म्हणला प्रतीक्षा यादीचा विषय आहे, जवळजवळ प्रतीक्षा यादी बऱ्याचशाच गावातली संपत आलेली आहे। सांगतो ऐका, माझा ऐका, मी तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल की अमरावती जिल्ह्याचं सांगली जिल्ह्याचं उद्दिष्ट होतं 20,421 20,421 घरांना मान्यता दिली। 35,000 उद्दिष्ट होतं पुणे जिल्ह्याचं 35,772, त्यातल्या 33,938 घरांना आपण मान्यता दिली। अमरावतीचं होतं 54,898 हे उद्दिष्ट होतं, आपल्याकडे जे मागणी होती त्या 54,898 त्यातल्या 50,797 घरांना आपण मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे ती संख्या वेगानं कमी झाली, परंतु असं असलं तरी अनेक लोकांचा अजून सर्वे झालेला नाही, अनेक लोकांना त्या सर्वेपासून वंचित आहेत, घरापासून वंचित आहे। अशा लोकांना घर मिळणं हे प्रधानमंत्री मोदयांचा ड्रीम प्रोजेक्ट हा आहे की याच्यामध्ये देशातल्या प्रत्येकाला घर, ज्याला घर नाही त्याला घर मिळालं पाहिजे, ही भूमिका आहे। त्यामुळं तातडीनं आम्ही नव्यानं सर्वे करण्याचे आदेश ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून देण्यात येतील आणि जे उर्वरित आहेत ज्यांना या घरकुलाच्या योजनेमध्ये समावेश झालेला नाही अशा सगळ्या लोकांना या योजनेमध्ये समावेश करून घेतलं जाईल आणि प्रत्येकाला घर दिलं जाईल, याबद्दल सदस्य महोदयांनी निश्चिंत राहावं। सन्माननीय सदस्य देशमुख। अध्यक्ष महोदय, माझी या निमित्तानं मंत्री महोदयांना आपल्या मार्फत उत्तर दिलं त्याबद्दल धन्यवाद, शासनाचं धन्यवाद। विषय काय आहे
की प्रतीक्षा यादी अजून किती आहे ही अजून शासनापर्यंत आणि केंद्रापर्यंत पोहोचलंच नाही. माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की सर्वेक्षण करून याच्यामध्ये फार मोठा आकडा अजून शिल्लक आहे, हे अजून शासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही. वर्धा जिल्ह्यामध्ये जर एक तुम्हाला उदाहरण देतो माझ्या जिल्ह्याचं, ह्या जिल्ह्यामध्ये अजून जेवढा तुम्ही मंजूर केल्याच्या दुप्पट आकडा अजून प्रतीक्षा यादीमध्ये आहे. शासनाला असं वाटत आहे की तुम्ही आकडे वाचून दाखवले, त्या आकड्यामध्ये तुम्हाला असं वाटत आहे की आपण 80% पोहोचलो, 90% पोहोचलेलो आहो प्रतीक्षा यादीच्या, पण असं नाही आहे. सत्यता वेगळी आहे. म्हणून माझी विनंती आहे की एकदा ही सत्यता तपासून बघणे. वर्धा जिल्ह्यात तुम्ही जर सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये अजून दुप्पट आकडा हा शिल्लक आहे. त्यामुळे हे दुप्पट लोक लाभार्थी कधीपर्यंत या योजनेमध्ये येतील हा माझा खरा विषय आहे. याच्याबद्दल आपण सांगावं. सदस्य महोदयांना मी अगोदरच सांगितलं आहे, सदस्य महोदय, जी प्रतीक्षा यादी होती ती केंद्र सरकारकडे ऑलरेडी आहे. हे सगळं ऑनलाईन आहे. या घरकुलांच्या मंजुऱ्या सुद्धा राज्य पातळीवरनं दिल्या जात नाहीत. घरकुलाची निवड, लाभार्थ्याची निवड ही केंद्र सरकारच्या पोर्टलवरून त्याची निवड होते. त्यामुळे त्या सगळ्या याद्या केंद्राकडे आहेत. परंतु आपण म्हणता ते खरं आहे, सदस्य सभागृहात सांगतो आम्ही खरं पकडतो. पण ज्या वर्धा जिल्हा असेल किंवा या राज्यातलं प्रत्येक गाव असेल, एक जिल्ह्यापुरता मर्यादित विषय नाही, ज्या ज्या ठिकाणी घरकुलची आवश्यकता आहे, लाभार्थी अजून शिल्लक आहे, त्या त्या ठिकाणचा प्रत्येक लाभार्थ्याचा सर्वे नव्यानं केला जाईल आणि प्रत्येकाला घर देण्यासंदर्भात शासन प्रत्येकाला घर देण्यासंदर्भात बांधील आहे.